कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. 2 दिवस चाललेल्या सावंतवाडी येथील जनवादी साहित्य संस्कृती संमेलनातून येणाऱ्या पिढीला विचारांची एक नवी दिशा प्राप्त झाली आहे. या संमेलनातून विचारांचं मंथन झालं असून एक नवा इतिहास रचण्यासाठी हे संमेलन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास संमेलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील विविध मान्यवरांनी कोकण साथ लाईव्हशी बोलताना व्यक्त केल्यात. पाहूयात. ओके, नमस्कार. जनवादी संस्कृती साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस आहे. महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जनवादी मंडळी सावंतवाडीत दाखल झालेली आहे. या जनवादी साहित्य संमेलनाच्या एका चर्चासत्राच्या अनुषंगाने सहभागी होणारे आणि संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असणारं एक अनुभवी आणि अत्यंत अभ्यासू असे कादंबरीकार प्राध्यापक प्रवीण बांदेकर आपल्यासोबत आहेत. बांदेकर सरांच्या यापूर्वीच्या कादंबऱ्या ज्या आहेत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे काव्यसंग्रहसुद्धा तसेच दर्जेदार पद्धतीने महाराष्ट्राने आणि साहित्यप्रेमींनी स्वीकारलेले आहे. त्यांचं स्वागत केलेलं आहे. या दुपारी होणाऱ्या चर्चासत्रात ते सहभागी होणारच आहेत. एकंदरीत साहित्य, कला आणि सामाजिक बांधिलकी ह्या तीनही अंगांनी समाजव्यवस्थेच्या वेगळा विचार मांडणारा एक सावंतवाडीचा सुपुत्र आणि प्रख्यात कादंबरीकार प्रवीण बांदेकरांनाच आपण या साहित्य संमेलनाबद्दल भूमिका आणि यातून होणारं मंथन आणि चिंतन याबद्दल त्यांनाच विचारूया. बांदेकर सर, कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साथ लाईव्हमध्ये मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद. जनवादी साहित्य संमेलनाच्या या 2 दिवसाच्या एकूणच प्रवाहात आणि विचार मंथनातून काय वाटतं? निश्चितपणे असं म्हणता येईल की कालपासून सावंतवाडीमध्ये सुरू झालेलं हे जे संमेलन आहे हे अन्य ठिकाणी भरणारी इतर जी काही साहित्य संमेलनं आहेत, इवन अखिल भारतीय साहित्य संमेलन जे नुकतंच उदगीरला भरलं होतं, या सगळ्या संमेलनांपेक्षा हे अतिशय वेगळं असं आहे. आता याचं जे काही वेगळेपण आहे ते प्रामुख्याने असं आहे की या संमेलनामध्ये आपल्याला अभिजन तोंडावळेची साहित्यिक मंडळी ही फारशी दिसणार नाहीत. तर त्याच्याही पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य कार्यकर्ते की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती जमातीचे, वेगवेगळ्या धर्माची माणसंसुद्धा सहभागी झालेली दिसतील. तर अशा प्रकारचं या सर्वांनी मिळून संविधानाची मूल्य पुढे घेऊन जाण्याकरता एका विशिष्ट उद्देशाने भरवलेलं असं हे साहित्य संस्कृती संमेलन आहे आणि म्हणूनच त्याच्यामध्येच त्याचं वेगळेपण सामावलेलं आहे. आणि याची प्रचिती अगदी काल आपण जर उद्घाटक नागराज मंजुळे, कवी आणि दिग्दर्शक, तर त्यांचं जर भाषण ऐकलं असेल किंवा त्याच्यानंतर अध्यक्षीय जे भाषण झालेलं होतं संध्या नरे पवार यांचं, तर या सगळ्यामधूनच त्याची प्रचिती आपल्याला येऊ शकते. आणि आत्तासुद्धा जे परिसंवाद होत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असं लक्षात येईल की साधारणपणे ज्या काही आपण आजूबाजूला आपल्या परिस्थिती आपण बघतो आहोत की ज्याच्यामधून आपण पाहतो आहेत की सामान्य माणसांनी श्वास घेणं, मोकळा श्वास घेणंसुद्धा अवघड बनलेलं आहे. तर याच्या विरोधामध्ये येऊन याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याकरता किंवा याच्या विरोधामध्ये आपला आवाज उमटवण्याकरता म्हणून किंवा आम्हाला हे मान्य नाही आहे, आम्ही याच्याशी असहमत आहोत, या संदर्भामध्ये आपला आवाज उमटवण्याकरता ही जी काही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत आणि ती अत्यंत मोकळेपणाने याच्यामध्ये बोलत आहेत, सहभागी झालेले आहेत. हेच मला वाटतं या संमेलनाचं वेगळेपण आहे आणि निश्चितपणे ही एक दिलासा देणारी अशी गोष्ट आहे. सर, अनेक साहित्य संमेलन होतात, परंतु या साहित्य संमेलनाचं वेगळंपण आपण जे सांगितलं ते तर आहेच. शिवाय या साहित्य संमेलनातून आता जे काही चर्चासत्र होत आहेत याच्यातून जे काही विचारमंथन होतं आहे, याला पुढची जी दिशा प्राप्त होत आहे याबद्दल भविष्यातील जी काही जनमानसांची जी प्रतिमा होणार आहे किंवा विचारांचं जे काही मंथन होणार आहे त्याच्यातून एक नवी चेतना निर्माण होणार काय? निश्चितपणे आपल्याला असं म्हणता येईल. याचं कारण कसं आहे की सर्वसाधारण जी बाकीची संमेलनं असतात
त्याच्यामध्ये केवळ व्यासपीठीय चर्चा होतात. म्हणजे बोलणारा जो वक्ता असतो तो कितीही जरी विद्वान असला तरी तो तिथे बोलतो, श्रोते ऐकतात आणि घरी जातात. पण त्याच्या पलीकडे एकमेकांशी जो संवाद साधला गेला पाहिजे, विचारांची जी काही देवाणघेवाण व्हायला पाहिजे ती बहुतांशाने तिथे होत नाही. पण या संमेलनामध्ये आत्ता जर आपण गटचर्चा ऐकल्या असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जे आत्ताचे अत्यंत संवेदनशील मानले जाणारे असे प्रश्न आहेत, तर त्याच्या संदर्भामध्ये तज्ज्ञ लोकांशी चर्चा करण्यात आलेली होती. आणि याच्यामध्ये इथे हजर असलेला जवळपास प्रत्येक माणूस सहभागी झालेला होता. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाच्याच लक्षात आलं असेल की आपल्या अवतीभोवती असलेले हे जे प्रश्न आहेत त्याच्याविषयी प्रत्येकालाच माहिती असते अशातला भाग नाही, पण या मंथनामधून हे प्रश्न किमान त्याची तीव्रता आपल्याला कळू शकते. आणि मला असं वाटतं की ही अतिशय महत्त्वाची अशी गोष्ट आहे. आणि या अशा संमेलनामधून त्या संदर्भात अधिक विचार व्हावा, अधिक मंथन व्हावं किंवा कुठेतरी एक ठिणगी पडावी आणि ज्याच्या संदर्भामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक जागृती यावी असं एक वातावरण निश्चितपणे निर्माण होऊ शकेल असा एक मला विश्वास वाटतो आहे. हे चाडेगत आणि उजव्या सोंडेच्या बाहुल्या या आपल्या दर्जेदार कादंबरीतून आपल्या साहित्यिकांना आणि वाचकांना जो एक वेगळा विचार आणि वेगळा आयाम प्रदान करणारे प्रवीण बांदेकर सर आपल्यासोबत होते. सर, कोकण सादच्या महाचॅनलच्या या चर्चेमध्ये आपण सहभागी झालात. सर, शेवटचा एक प्रश्न विचारतो. हल्ली मुलं वाचन करत नाहीत. सोशल मीडिया आणि त्यांचं विश्व हे वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स असतील किंवा कार्टून चॅनल असतील, तर अशा साहित्य संमेलनात जी काही ऊर्जा मिळते किंवा युवा वर्ग असेल, तरुण वर्ग असेल किंवा बालवर्ग असेल, यांना तुम्ही काय आवाहन करणार? वाचन करत नाही तशातला भाग नाही. मला असं वाटतं की जी काही पारंपरिक माध्यमं आहेत वाचनाची, तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो आहे आणि आपण त्याच्याशी जुळवून घ्यायला पाहिजे. कारण जी नवी पिढी आहे ती जसं प्रिंट मीडियापेक्षासुद्धा आता आपण बघतोय की इतर जी काही इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं आहेत त्याच्यावर अधिक वेळ असतात आणि त्याचा वापर ते अधिक करत आहेत. तर मला असं वाटतं की आता आपण साहित्यिकांनी सुद्धा किंवा लिहिणाऱ्या लोकांनी सुद्धा विचार करायला पाहिजे की आपण ई-बुक्सच्या स्वरूपामध्ये किंवा या माध्यमाचा वापर करून जर त्यांच्यापर्यंत आपलं साहित्य पोहोचवता आलं तर कदाचित ते अधिक प्रमाणामध्ये वाचू शकतील. आणि मला असं वाटतं की या संमेलनामध्ये किंवा इतर संमेलनामध्ये सुद्धा याचा विचार व्हायला पाहिजे. निश्चितच आपला हा विचार आम्ही दर्शकांपर्यंत पोचवू. प्राध्यापक प्रवीण बांदेकर सर आपल्याशी जुळले होते. जनवादी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र एकवटलेला आहे. सावंतवाडी या शहरामध्ये काल नागराज मंजुळेंच्या हस्ते याचं उद्घाटन झालं. संध्या नरे पवार यांच्या भाषणानंतर जो काही या जनवादी साहित्य संमेलनाने वेग घेतलेला आहे त्याच वेगाच्या अनुषंगाने अगदी गुजरातच्या बाँड्रीवर असलेल्या धुळे शहराला सांस्कृतिक साहित्यिक परंपरा आहे, ज्यातून कॉम्रेड शरद पाटीलसारखा एक महान विचारवंत ज्या धुळे शहरातून जन्मला, त्याच धुळे शहरात एक विद्रोही साहित्य संमेलन असेल किंवा एक वेगळ्या विचारसरणीचा विचार घेऊन जे आपले आयुष्य संपूर्ण आयुष्य खर्च करीत आहेत ते ॲडव्होकेट सिद्धार्थ जगदेव आपल्यासोबत आहेत. सुमारे 985 किलोमीटर प्रवास करून ते सावंतवाडीच्या जनवादी साहित्य संमेलनात आज दाखल झालेले आहेत. ॲडव्होकेट साहेब, सावंतवाडी आणि धुळे म्हणजे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी पायपीट करून या ठिकाणी सहभागी झालात. जनवादी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एक बाबासाहेब आंबेडकरांचा विचार असेल, महात्मा फुलेंचा विचार असेल, ज्योतिबांचा विचार असेल किंवा छत्रपती शाहू महाराजांचा विचार असेल, या विचाराची प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणी आलात. कसं वाटतं? खरं तर तुम्ही ज्यांचा संदर्भ घेतला कॉम्रेड शरद पाटील, त्या कॉम्रेड शरद पाटलांच्या विचारांचा वारसा जपणारे आम्ही लोक आहोत. इथले आयोजक असतील किंवा आम्ही असो, तर ही जी परिवर्तनवादी चळवळ आहे, या परिवर्तनवादी चळवळीची आम्ही वाटसरू असल्यामुळे परिवर्तनाचं वारं जिथं जिथं वाहणार किंवा जिथं वाहणार नाही त्या ठिकाणी ते वारं घेऊन जाण्याची जबाबदारी आमच्यासमोर असते. त्यामुळे किती किलोमीटर चाललो आणि किती किलोमीटर लांब हे आमच्या दृष्टीने अगदी सामान्य आणि नगण्य गोष्ट आहे. हा जो विचार आहे जनवादी साहित्याचा, या महाराष्ट्रामध्ये विद्रोही साहित्य संमेलन चाललेलं आहे.
या महाराष्ट्रामध्ये एकूण मराठी ग्रंथकार सभेला जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगानं या महाराष्ट्रामध्ये जे मराठी साहित्य संमेलन होता जे स्वतःला या इथला मुख्य प्रवाह मानतात अशा संमेलनांना महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्या काळामध्ये प्रश्न केला होता की तुम्ही जर आमचे प्रश्न सोडवू शकत नसाल, तुमच्या लेखनात जर आमचं म्हणणं येत नसेल तर तुम्ही आम्हाला काय न्याय देऊ शकणार. अशा पद्धतीची भूमिका ज्योतिबा फुलेंनी त्या काळात मांडली होती. ती भूमिका समोर ठेवून जनवादी साहित्य संमेलनाची वाटचाल चालली आहे. पहिलं जे संमेलन होतं जनवादी संमेलन, हे संमेलन इथल्या शोषितांच्या, इथल्या कष्टकऱ्यांचा आवाज आहे, इथल्या दलितांच्या, आदिवासींचा आवाज आहे. त्यामुळे हे संमेलन माझं आहे म्हणून मी एवढ्या लांब या ठिकाणी आलेलो आहे. ॲडव्होकेट साहेब, आपण स्वतः प्रॅक्टिस करतात. एक धुळे शहरात नव्हे तर संपूर्ण खानदेशाला असा कुठलं गाव नाही, कुठलं शहर नाही की त्या ठिकाणी ॲडव्होकेट जगदेव पोचत नाही. अनेक वंचितांचे प्रश्न तुम्ही तुमच्या अभ्यासू वृत्तीने मार्गी लावलेले आहेत. सध्या जे काही राजकारण सुरू आहे, कुठेतरी भोंगाचा आवाज येतो आहे, कुठेतरी हनुमान चालिसाचं राजकारण आहे. जे राजकारण बाबासाहेबांनी किंवा जे राजकारण त्या काळी झालेलं आहे ते राजकारण आणि आजचं राजकारण यांचा समन्वय साधून आपण येणाऱ्या पिढीला काय मेसेज देणार? अर्थात भोंग्याचं राजकारण असो किंवा कोणाचे भोंगे कोण वाजवतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सुपारी बहाद्दर विचारवंत आणि सुपारी बहाद्दर वक्ते या महाराष्ट्रानं आजपर्यंत खूप पाहिलेले आहे. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातली जनता एवढी सुज्ञ आहे की या जनतेनं त्या भोंग्यावाल्यांना दाखवून दिलं की आम्ही भोंग्यावाल्यांना बरोबर आहोत किंवा अजून कुणाबरोबर आहोत हे दाखवून दिलं आहे. प्रश्न असा आहे या सगळ्या याच्यामध्ये की आज जीवन मरणाचे प्रश्न इतके टोकाचे झालेले आहेत, महागाई इतकी टोकाला भिडलेली आहेत, त्याच्याबद्दल कोण बोलत नाही. त्याच्याबद्दल खरं तर बोललं पाहिजे, त्याच्याबद्दल भोंग्यातनं आवाज काढला पाहिजे. पण पुन्हा आपण इथल्या या देशातला जो प्रश्न आहे हिंदू मुस्लिम जे याचा जो वादाचा जो मुद्दा आहे त्या वादावर पुन्हा हे राजकारण न्यायचं. कारण मोदी साहेबांपासून केंद्र सरकारपासून हे सगळे पुन्हा तो वाद काढतायत. खरं तर ज्या मोदींना विकासाच्या मुद्द्यावर लोकांनी निवडून दिलं होतं, गुजरातचं एकूण जे चित्र भ्रामक चित्र उभं केलं होतं त्या भ्रामक चित्राच्या, आणि आम्ही जवळच्या आहोत गुजरातच्या त्यामुळे आम्हाला माहिती आहे गुजरात काय आहे, तर असं भ्रामक चित्र जे उभं केलं होतं ते भ्रामक चित्र त्याला बळी पडली जनता आणि त्यांना तथाकथित विकासाच्या नावावर निवडून दिलं. तर त्यांनी विकासच करायला पाहिजे होता. वास्तविकता हे असे मुद्दे उपस्थित करायची काही गरज नाही. जनतेचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते. आज महागाई, सिलेंडरचा मुद्दा असेल, पेट्रोलचा मुद्दा असेल, भाज्यांचे दर, डाळीचे दर, म्हणजे आम्हाला आठवतं आहे की त्या काळामध्ये 2014च्या काळामध्ये ज्या जाहिराती लागायच्या की कहा गई महंगाई म्हणणाऱ्या आणि कहा गई वो महंगाई बढानेवाले, अशा जाहिराती यायच्या. त्या जाहिरातीतल्या बाया पण बिचाऱ्या गायब झाल्यात आणि जाहिराती करणारेही गायब झाले. खरं तर आता ते पुन्हा आणले पाहिजेत की महागाई कशी वाढली, महागाई वाढवणारे कुठं गेले. आता हा खरा प्रश्न आपण या इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारला पाहिजे. निश्चितच आपल्या अभ्यासू वृत्तीने त्यांनी सांगितलं आहे गुजरातचं भ्रामक चित्र, आणि ते गुजरातच्या बाँड्रीवर राहतात आणि त्यांना त्याचा सखोल अभ्यास आहे. म्हणून ॲडव्होकेट सिद्धार्थ जगदेव आपल्यासोबत होते. सर, पुन्हा एकदा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्हमध्ये धन्यवाद. या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल संपूर्ण आमच्या कोकणच्या वतीने आपलं स्वागत आहे. येव्हा कोकण आपलाच असा. इथे या पुढच्या वेळेस हे जे जनवादी साहित्य संमेलन आहे हे जनवादी साहित्य संमेलन धुळ्यात होणार आहे. यापूर्वी धुळे शहराने 2दा विद्रोही साहित्य संमेलन आयोजित केलं होतं. कॉम्रेड गदर सारख्या माणसाला आलून 2005 साली 11वे विद्रोही साहित्य संमेलन झालं होतं. 2013ला संमेलन झालं आणि आता पुन्हा धुळेकर जनवादी साहित्य संमेलन हे दुसरं जनवादी हे धुळ्यात होणार. त्याची आज घोषणा होणार का? बिलकुल. एक नवीन बातमी समोर आलेली आहे. जनवादी साहित्य संमेलन 2023 हे धुळे शहरात होणार आहे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ॲडव्होकेट सिद्धार्थ जगदेव, जे धुळ्यातलं एक वेगळं वैभव आहे, धुळे शहरामध्ये विचारांची वेगळी पेरणी करणारं हे अवलिया नाव ॲडव्होकेट सिद्धार्थ जगदेव कोकण 7 लाईव्हच्या या चर्चेत सहभागी झालं. त्याबद्दल कोकण 7 लाईव्हच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. जनवादी साहित्य संमेलनात संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते, विचारवंत, लेखक, साहित्यिक मंडळी एकवटलेली आहे. आपल्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असलेले एक वादळी नाव आणि ज्यांनी आपल्या विचारांचं थैमान संपूर्ण महाराष्ट्राच्या दिशेने घातलेलं आहे असं कॉम्रेड सुबोध मोरे सर आपल्यासोबत आहेत. साहेब, कोकण 7 लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. कालपासून विचारांचं एक वेगळं वादळ सावंतवाडीमध्ये घुमत आहे, काय सांगाल?
नाही, सावंतवाडीमध्ये हे जे आता जनवादी साहित्य संस्कृती संमेलन भरत आहे, हे संमेलन आपल्याला कल्पना आहे की यंदाचं वर्ष जे आहे दलित पॅंथरचं सुवर्ण महोत्सव वर्ष आहे. आणि दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जवळपास 24-25 जिल्ह्यामध्ये दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि कोल्हापूर, आजरा, सातारा ठिकठिकाणी अशा बैठका झालेल्या आहेत. तर त्याच्या पुढाकाराने हे संमेलन होतं आहे. आणि ह्या संमेलनामध्ये मुख्यतः आपल्याला मुद्दा असा आहे की आज देशामध्ये जे काही सांस्कृतिक दहशतवादाचं वातावरण आहे, राजकीय दहशतवादाचं वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये लेखक कलावंतांची मुस्कटदाबी होत आहे. अनेक विचारवंत जेलमध्ये तुरुंगात सडत आहेत. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर दुसरीकडे आपण बघतो की दलित, आदिवासी, शोषित समूहाचे प्रश्न हे ऐरणीवर आलेले आहेत. आज राजकीय ज्या तऱ्हेची कोंडी केली जात आहे विविध ह्याची, आणि भारतीय संविधानाचं जी मूल्य आहेत, ही भारतीय संविधानाची मूल्य देखील पायदळी तोडली जात आहेत. आणि त्याचा एक मुद्दा घेऊन दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती ही महाराष्ट्रभर काम करत आहे आणि त्या दृष्टीने काही सांस्कृतिक कार्यक्रम, उपक्रम राबवत आहेत. तर त्याचा एक भाग म्हणून हे संमेलन होत आहे. आणि या संमेलनामध्ये विषय देखील आपण बघितलं असेल तुम्ही की या संमेलनातले विषय हे जनतेची, सर्वसामान्य माणसांशी संबंधित असे. आणि जनवादीचा अर्थच असा आहे की जे सर्वसामान्य शोषित कष्टकरी लोक आहेत, जी जनता आहे, त्यांचे लोकशाही हक्क, त्यांचे अधिकार हे आज पायदळी तोडवायचं जे काम चाललं आहे, त्यांच्यावर जे धर्मांध शक्ती आक्रमण करत आहेत, तर त्या विरोधातला बुलंद आवाज या संमेलनात उठावा, त्यासाठी हा प्रयत्न आहे. आणि या संमेलनासाठी त्या निमित्तानेच काल तुम्ही ऐकलं असेल की नागराज मंजुळे हे उद्घाटक होते, ज्यांनी आपल्या सिनेमातून या जातीव्यवस्थेच्या विरोधात प्रहार करायचं काम केलेलं आहे. कालच्या संमेलनाच्या आमच्या अध्यक्षा ज्या आहेत संध्या नरे पवारांच्या भाषणामध्ये त्यांनी हे सगळे जे मुद्दे आता मी मांडले, ते मुद्दे त्यांनी त्यांच्या भाषणात त्याला सगळा स्पर्श केलेला आहे, त्याच्याविषयी मांडणी केलेली आहे. आणि आमचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रभर दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समितीच्या वतीने महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये अशा तऱ्हेची संमेलनं आगामी काळात होणार आहेत. आणि साहित्य संस्कृतीच्या संदर्भामध्ये जो हस्तक्षेप करायला हवा, तो हस्तक्षेप या संमेलनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. कारण इथली प्रस्थापित ब्राह्मणी भांडवली व्यवस्था जी आहे आणि जातीय धर्मांध शक्ती ज्या आहेत, फॅसिस्ट शक्ती आहेत, ह्या दिवसेंदिवस शोषितांचे संविधानाची मूल्य हे पायदळी तोडवायला निघाले आहेत. तर त्याच्या विरोधातला बुलंद आवाज या संमेलनात मी उठवायचा प्रयत्न करतो आहे. आणि मला खात्री आहे की आपल्यासारखी जे प्रसारमाध्यमं जी आहेत, ही त्याला योग्य प्रसिद्धी देतील आणि आम्हाला तुमचं सहकार्य पुढच्या काळातही मिळो अशी मी अपेक्षा बाळगतो. सर, एक प्रश्न सामाजिक नाही परंतु तुमच्या व्यक्तिगत विचारतो. वडील तुमचे आमदार होते. आपण राजकीय क्षेत्रात जाण्याऐवजी आपण सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात आपण संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहात. हा जो विचार आहे आजच्या युवा वर्गाला, कारण असं म्हणतात की मास्तरचा मुलगा मास्तर होतो, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होतो, पण आमदाराचा पोरगा हा समाजसेवक झाला. आणि नुसताच समाजसेवक झाला नाही तर तो कॉम्रेड विचारांचा लाल सलाम ठोकणारा समाजसेवक झाला. याबद्दल आजच्या युवा पिढीला आपण काय सांगाल? काय मला जो घरातून वारसा मिळालेला आहे, म्हणजे माझे वडील आमदार होते ही गोष्ट खरी आहे, पण माझ्या वडिलांच्या आधी माझे आजोबा जे होते कॉम्रेड RB मोरे, हे बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे सहकारी होते, महाड सत्याग्रहाचे प्रमुख संघटक होते आणि महाड सत्याग्रह घडवण्यात त्यांचा मोठा पुढाकार राहिलेला आहे. तर मी लहानपणापासून त्यांच्या सहवासात वाढलेलो आहे आणि त्यामुळे माझ्या घरामध्ये हा वैचारिक वारसा आंबेडकरी चळवळीचा आणि डाव्या चळवळीचा, कम्युनिस्ट चळवळीचा वारसा मला मिळालेला आहे. आणि वडील ज्या काळात आमदार होते त्या काळामध्येच मी विद्यार्थी संघटनेमध्ये काम करत होतो. विद्यार्थी संघटनेतून मी कार्यकर्ता म्हणून घडलेलो आहे आणि ते करत असतानाच मी सांस्कृतिक क्षेत्रामध्ये देखील काम करत होतो. आमचं मुंबईमध्ये सांस्कृतिक स्ट्रीट प्ले ग्रुप, मुंबईतला जागर नावाचा, तो स्ट्रीट प्ले ग्रुप उभारण्यामध्ये माझा पुढाकार राहिलेला आहे. लोक सांस्कृतिक मंच आणि लोकमंच नावाची नाट्यसंस्थाही आम्ही उभारलेली आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की विद्रोही सांस्कृतिक चळवळ हे जे तुम्ही नाव आता ऐकता की विद्रोही साहित्य संमेलन, तर त्याचं पहिलं संमेलन हे आम्ही पुढाकारांनी मुंबईमध्ये धारावीत घेतलं होतं. तर 1999 साली धारावीतलं पहिलं संमेलन झालं विद्रोही साहित्य संमेलन. त्या संमेलनातच आम्ही महाराष्ट्रातल्या दलित, आदिवासी, शोषित समूहातले जे तरुण लेखक आहेत, जे कलावंत आहेत, जे साहित्यिक आहेत, त्यांना संघटित करायला सुरुवात केली. आणि आज महाराष्ट्रभर जवळपास 15-16 संमेलनं विद्रोहीची झालेली आहेत. आणि विद्रोही साहित्य संमेलनातून आमचा प्रयत्न असाच आहे की राजकारणामध्ये, शेवटी राजकारणात जाण्याचा मुद्दा हा, मी राजकारणाला अलिप्त मानतो किंवा राजकारण असं मी म्हणत नाही आहे, परंतु शेवटी सांस्कृतिक राजकारण देखील महत्त्वाचं राजकारण आहे. आपण बघतो की आज देशामध्ये ज्या सत्तेवर आलेल्या शक्ती आहेत,
संघपरिवार जो आहे हा तथाकथित सांस्कृतिक ह्याच्या नावाखालीच आलेला आहे. तर सांस्कृतिक याला सांस्कृतिक ह्याच्यातनं उत्तर देण्याची गरज आहे आणि म्हणून आम्ही हे सांस्कृतिक राजकारण मी मानतो. मी राजकारणाला वर्ज्य मानत नाही, परंतु सांस्कृतिक राजकारणाचा दबाव असेल तर तो राजकीय भूमिका देखील त्याच्यातनं लोक घेतात आणि लेखक कलावंत साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा हे आमचा प्रयत्न आहे. आणि त्या प्रयत्नात आम्हाला आता तुम्ही बघितलं की काल नागराज मंजुळे आला आहे, याचा अर्थच असा आहे की नागराज मंजुळे यांना आमची भूमिका कुठेतरी पटते. तर जे तरुण लेखक आहेत, तरुण कलावंत आहेत, दिग्दर्शक आहेत, नाटककार आहेत, काल जो नाटकाचा प्रयोग झाला इथे मोस्ट वेलकम, ही देखील नाट्य कलावंत हे आमच्याशी संबंधित असलेले लेखक आहेत, कलावंत आहेत, जे त्याच्यातून हे राजकारण मांडत आहेत. धर्मांध राजकारणाविरुद्धला जो आवाज उठवायचं काम जे आहे हे सांस्कृतिक माध्यमातून करता येतं आणि म्हणून आम्ही हे सांस्कृतिक कार्य मी गेले अनेक वर्ष करत आहे आणि मला त्याच्यामध्ये नक्कीच आनंद आहे आणि अभिमानही आहे. हे होते कॉम्रेड सुबोध मोरे. मुंबईहून या संमेलनासाठी ते दाखल झालेले आहेत आणि त्यांची जी भूमिका आहे की सांस्कृतिक हस्तक्षेप झाल्याशिवाय राजकीय दबावतंत्र हे हटवता येत नाही. निश्चितच आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवादाला शह देण्यासाठी कॉम्रेड सुबोध मोरे यांची ही भूमिका मौलिक ठरेल असा आशावाद बाळगूया. आणि अजूनही अनेक मान्यवरांच्या आपल्याला प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. त्यांना आपण कोकणसाद लाईव्हच्या रूपाने बोलके करणार आहोत आणि हा एक वेगळा आवाज संपूर्ण देशभर आपण पोचवत आहोत. सावंतवाडीत सुरू असलेल्या जनवादी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विशिष्ट व्यवस्थेला छेद देऊन शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि साहित्यिक हस्तक्षेप करण्याचा मानस ज्या साहित्यिकांमध्ये आहे अशाच एक दर्जेदार साहित्यिकांमधलं नाव आणि ज्यांनी आपल्या लेखणीतून बुद्ध, कबीर आणि डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना केलेली आहे. अनेक कथा आणि कादंबऱ्या आणि कवितांमधून त्यांनी विचारांचं मंथन केलेलं आहे. असे युवा आणि या जिल्ह्यातल्या साहित्य क्षेत्रातलं एक उमद नाव म्हणजेच कवी अजय कांडर. सर, कोकणसाद लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. 2 दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनातून अपेक्षा आणि जी काही आपली साहित्यिकांची मांडी आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी एकवटलेली आहे, तर त्याच्यातून जो काही विचार प्रवाह नवीन निर्माण होणार आहे, काय सांगाल? आपल्याकडे परंपरेने जी गोष्ट चालित आलेली असते त्यातली अनिष्ट परंपरा नाकारण्याची एक परंपरा तुकारामापासून आहे आणि ही परंपरा नाकारताना असा एक बहुजन वर्ग असतो की तो नेहमीच या सगळ्याला अडथळा ठरत असतो. या पार्श्वभूमीवर गेल्या 25-30 वर्षात विद्रोही साहित्य संमेलन आयोजित केलं जातं. परंतु आत्ता विद्रोही साहित्य संमेलनाला पर्याय असं नाही, परंतु त्या पुढचं एक पाऊल म्हणून आपण एक काही पर्याय शोधायला पाहिजे आणि तो पर्याय म्हणजे बहुजनच नाही तर बहुजन हा अर्थ म्हणजे सगळे आपण विचाराच्या पातळीवरचे, जातीच्या उतरंडीवरचे सगळे, विशिष्ट जातीतले नाही तर जातीच्या उतरंडीवरचे सगळे जे मानवतावाद मानतात, माणूस एकच मानतात, भेद मानत नाही, त्या सगळ्यांनी एकत्र येणे म्हणजे जनसाहित्य संमेलन. मला असं वाटतं की जनसाहित्य संमेलनाने सावंतवाडीत भरलेल्या एक नवीन पर्याय मराठी साहित्याला दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे काल संमेलनाच्या अध्यक्षा संध्याताई नरे पवार यांनी केलेली मांडणी आपण लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की परंपरेने बाईवर नेमका कसा अन्याय केलेला आहे. माझ्या मते बाई ही दुसरी दलितच असते, मग ती ब्राह्मण असो नाही तर जात्रीच्या कुठल्याही उतरंडीवरची, ती कोंडलीच जाते, तिची भावना कोंडली जाते, तिचे विचार कोंडले जातात. या पार्श्वभूमीवर संध्या नरे पवार यांनी केलेली मांडणी हे उत्तम भाषण होतं. एखाद्या अखिल भारतीय संमेलनात भाषण जिथे केलं जातं, मोठा मंच म्हटला जातो, पण मला असं वाटतं की ही जी पर्यायी साहित्य संमेलनं असतात ही सगळ्यात सर्वाधिक उत्तम असतात, कारण विचाराचं आदानप्रदान अतिशय चांगला होतो. दुसऱ्या बाजूला राजन गवस असतील किंवा त्या प्रकारचे अनेक साहित्यिक असतील, या सिंधुदुर्ग भूमीतील प्रवीण बांदेकर असतील,
बगाडे सर असतील, खूप लोक या संमेलनात सहभागी झाले. दिग्दर्शक नागनाथ मंजुळे असतील. मला असं वाटतं की ही जी सगळी मांदियाळी आहे ते नेमके विचार देणारी माणसं आहेत आणि ही सगळी माणसं व्यवस्थेत हस्तक्षेप करणारी आहे. साहित्याचं प्रयोजनच व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचं असतं. साहित्य माझ्या दृष्टीने मनोरंजनासाठी कधीही लिहिलं जात नाही. साहित्य हे ज्यांचं शोषण होतं आहे त्यांना आवाज देण्यासाठी, ते दबलेला आवाज मोकळा करण्यासाठी साहित्य असतं. पण माझा स्वतंत्र विचार आहे की साहित्य हे आवाजी असू नये आणि जनसाहित्य संमेलन हे आवाजी नाही तर विचाराच्या पातळीवर आहे, कृतिशील आहे. 2 दिवस एवढं विचाराचं उत्तम मंथन झालेलं आहे की मला असं वाटतं की आत्ता आजपर्यंत झालेल्या सगळ्या साहित्य संमेलनाला जनसाहित्य संमेलन हे एक पर्याय आहे. धन्यवाद. ज्येष्ठ कवी आणि या जिल्ह्यातील एक वादळी नाव साहित्य क्षेत्रातलं अजय कांडर सर आपल्यासोबत बोलत होते. सावंतवाडीच्या या RPD हायस्कूलच्या भव्य मैदानावर परिवर्तनाच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाला सुरुवात होत आहे. थोड्याच वेळात सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या हस्ते विधिवत या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या संपूर्ण 2 दिवस चालणाऱ्या जनवादी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा परिवर्तनवादी चळवळीमध्ये गेली अनेक वर्ष विद्रोह करणारे, शिक्षकांचे नेतृत्व सक्षमपणे पार पाडणारे वेतुरेकर सर आपल्यासोबत आहे. संजय वेतुरेकर हे आज या 2 दिवस चालणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. सर, प्रथमतः कोकण सात लाईव्हच्या वतीने आपल्याला या 2 दिवस चालणाऱ्या संमेलनाला शुभेच्छा. काय सांगा? धन्यवाद कोकण लाईव्हचे. खरं म्हणजे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी एकूण 3 साहित्य संमेलन झाली, 2 विद्रोही साहित्य संमेलन आणि 1 अण्णाभाऊ साठे संमेलन, आणि या सावंतवाडीमध्ये ही 2 यापैकी 2 संमेलन ही सावंतवाडीमध्ये झाली. परंतु आज हे जे चौथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे चौथे साहित्य संमेलन या ठिकाणी जे आज होत आहे आणि त्यासाठी केवळ सावंतवाडी नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्हा आज पूर्णपणे सज्ज झालेला आहे. यासाठी परिवर्तनवादी जी चळवळ आहे ही चळवळ यासाठी सक्षमपणे आज या साहित्य संमेलनाच्या सर्वांच्या स्वागतासाठी आज पूर्णपणे सज्ज झालेली आहे. मला एक आनंद होतो की आमच्या वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील केळूस गावचे आमचे गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकरचे पहिले शिवचरित्रकार, गौतम बुद्धांचं चरित्र त्यांनी पहिले लिहिलं. अशा या नगरीमध्ये त्यांचं नाव दिलेलं आहे आणि या नगरीमध्ये हे साहित्य संमेलन होतं याचा आम्हाला फार आनंद होतो आहे. अभिजनवादी आणि हे जनवादी यातला फरक जर लक्षात घेतला तर अभिजनवाद सोडून आज खऱ्या अर्थानं जनवादी साहित्य संमेलनाचा घाट या ठिकाणी या परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जो घातलेला आहे निश्चितपणे तो सिद्धीस जाईल. आणि मला आशा आहे की खऱ्या अर्थानं आजपर्यंत जे साहित्य ठराविक वर्गाचं होतं, ठराविक मुठभर जातीचं होतं किंवा काही लोकांचं होतं, आज खऱ्या अर्थानं ते जनवादी होत चाललेलं आहे. आणि यामध्ये फार मोठा वाटा या परिवर्तनवादी युवकांचा आहे, या चळवळीचा आहे. खऱ्या अर्थानं हे साहित्य शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, वंचितांचं आहे, दलितांचं आहे. याचा आम्हाला आनंद होतोय. आज परिवर्तनवादी हा वसा घेऊन आज आम्ही सज्ज झालेलो आहोत. नागराज मंजुळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, आपल्या संध्या नरे पवार आलेल्या आहेत आणि यांच्या सर्वांच्या सर्व साहित्यिकांच्या स्वागतासाठी सावंतवाडी सज्ज झालेली आहे. एक निश्चितपणे परिवर्तनाची लाट या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एक सुरू होईल. एक दलित पॅन्थरची 70च्या दशकामध्ये ज्याने फार मोठ्या प्रमाणात परिवर्तन करण्याचा जो प्रयत्न केला, नामदेव ढसाळे यांची आज तीव्रतेने आठवण होते. पॅन्थर म्हटल्यानंतर जी झेप आहे ज्या वाघाची, ती झेप आज पुन्हापणे या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं निश्चितपणे आम्ही सर्व परिवर्तनवादी युवक घेऊ अशा प्रकारचा आशावाद घेऊन या ठिकाणी साहित्य संमेलन या ठिकाणी साजरं होतं आहे. धन्यवाद. साहित्य संमेलनाला एक वेगळी दिशा मिळणार आहे. 2 दिवस हे सगळं साहित्य संमेलन रंगणार आहे. सर, अनेक साहित्यिक महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. दक्षिण कोल्हापूर, गोवा आणि सिंधुदुर्ग मिळून होत आहे. काय खास आकर्षण आलं याच्यामध्ये? हा भाग आहे की पारंपरिक जे साहित्य लोकांना, साहित्य म्हटल्यानंतर एक ठराविक वर्गाचं, ठराविक लोकांचं, पण आज दक्षिण जे तळकोकण आहे, गोवा आहे आणि दक्षिण कोल्हापूर या भागातील घराघरात असणारे जे लोक आजपर्यंत कधी बाहेर पडले नाहीत, या निमित्तानं ते आज बाहेर पडत आहेत. बाहेर पडले. काल आपली जी रॅली झाली
अतिशय देखणे अशा प्रकारची रॅली झाली. सर्वसामान्य कुटुंबातील वाड्या वस्त्यातील लोक त्या ठिकाणी सहभागी झाले होते आणि त्या ठिकाणच्या त्यांच्या मनातील जो उद्वेग आहे, जो उद्रेक आहे, मनातील जे साहित्य आहे ते त्या ठिकाणी काल रॅलीमध्येही पाहायला मिळेल. आणि निश्चितपणे हे या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे की मनामनातलं सर्वसामान्य माणसाच्या मनामनातलं विद्रोहरूपी जो साहित्याचा जो भाग आहे तो या ठिकाणी निश्चितपणे अवतीर्ण झालेला दिसेल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद. सर, कोकणसाद लाईव्हच्या वतीने आपल्याला 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात धन्यवाद. थँक्यू. हे होते जनवादी साहित्य संस्कृती संमेलनाचे स्वागताध्यक्ष संजय वेतुरेकर. त्यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जनवादी मंडळी सावंतवाडीच्या या नगरीमध्ये आपल्या परिवर्तनाच्या विचारांनी दाखल झालेले आहे. विचारांचं एक वेगळं मंथन या ठिकाणी चालणार आहे. अनेक मातब्बर लेखक, कवी, तरुण वर्ग या ठिकाणी येणार आहेत. या प्रत्येकाच्या विचारांशी आपण बोलणार आहोत, त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत. तोपर्यंत थांबूया. रुपेश पाटील, कॅमेरामन किरणसह कोकणसाद लाईव्ह, सावंतवाडी. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.